महादेव. आम्ही राजनांदगावला आलो. राजनांदगावी सुमारे 2 वर्ष आम्ही होतो. हा 2 वर्षाचा काळ टिळकांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ होता. राजनांदगाव सोडल्यावर पुढे ताबडतोब मुंबईत जाऊन त्यांनी बाप्तिस्मा घेतला. राजनांदगावास गेल्याबरोबर त्यांनी 5-6 महिने लिहिलेल्या त्यांच्या काही लिखाणाचा मी माझ्या स्मृतिचित्रांच्या या भागात उपयोग करणार आहे. यामुळे त्यावेळेस टिळकांना माझ्याबद्दल काय वाटत असे हेही या 2-3 प्रकरणात त्यांच्या शब्दात दिसून येईल. 1894 साली म्हणजे राजनांदगावास पोहोचल्यावर त्यांना डायरी लिहिण्याचा नाद लागला. पूर्वी ते डायरी ठेवीत असत, पण ती रोजच्या रोज लिहित नसत. कधी वर्ष 6 महिन्यांनी लिहित. 1894 साली राजनांदगावची जी डायरी त्यांनी लिहिलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी आहे. अगदी आरंभी ह्या सालचे हेतू म्हणून पान आहे. वरती सिद्धीस नेणारा परमेश्वर आहे असे वाक्य आहे. खालील मजकूर असा आहे: 1. सुटली बिचारी खाटकाच्या हातून. 2. यशवंतरावांचे चरित्र. 3. येशू ख्रिस्तांचे चरित्र. 4. मेघदूत नाटक. 5. लहान मुलांकरिता 100 गोष्टी ही पुस्तके लिहावी. 2. एंट्रन्सच्या परीक्षेला जावे. 3. येथील छापखाना आपल्या ताब्यात घ्यावा. 4. फाल्गुनात वनी कोकणात जाऊन यावे. 5. निदान 500 रुपये शिल्लक टाकावे. 6. प्रथमतः औषधाची चांगली योजना करावी. फेब्रुवारी 4 रविवार. 7. येथे बिगाऱ्यांवर जुलूम होत आहे, त्याची दाद सरकारात लावणे. जानेवारी 1च्या पानावर त्या दिवसाचे टिपण खालील दिल्याप्रमाणे आहे: मित्राचा उदय सती शीघ्र होतो. सृष्टीला अरुण कधी सहर्ष होतो. निद्रेने तव आपुला हळूच पाश. काढीला मग उठलो विना अवकाश. झालो शुचिरभूत बघून लक्ष्मी. सुशांत निद्रावश चुलीला मी. समार्जुनी अग्निही दीप्त केला. स्नानार्थ होतो बहु मी भुकेला. नवकथा लिहिण्यास्तव घेतली चपल दूर जरी मती धावली. तरी तिला धरुणी परताविली. अनुरती तिज ह्यातांची लाविली. परी घरी बघुनी जल तापले. गृहिणीने मज लवकर बाहिले. करुणी दूर घडीभरही लेखिनी. सहज मी रमलो अवगाहनी उपहारा. येथेपर्यंतच मजकूर अगदी पानाच्या शेवटपर्यंत आहे. दुसऱ्या दिवसापासून अगदी बारीक अक्षरांनी डायरी लिहिली आहे. पहाटे 5 वाजता उठलो वगैरे पासून सुरुवात करून रोज काय काय घडले ते अगदी इत्थंभूत लिहिलेले आहे. काही ठिकाणी तर अक्षर इतकी बारीक आहेत की मॅग्निफाईंग ग्लासने वाचावे लागते. जानेवारी व फेब्रुवारी व पुढील जुलै ऑगस्ट या 3-3.5 महिन्यांचीच डायरी ठेवलेली आहे. परंतु ती ऐकल्यानंतर कित्येक गोष्टींची मला जी सुसंगती लावता येत नसते ती आता लावता आली आहे. राजनांदगावी जाण्याचा हा दुसरा प्रसंग होता. पहिल्या वेळेस बलराम प्रेसमध्ये काम होते व आता मास्तरचे होते. तारीख 1 मे 1894च्या डायरीत कामाविषयी असा मजकूर आढळतो: क्लार्क ऑफ कोर्ट व हेड क्लार्क. इतकेच नाही तर सर्व कचेऱ्यांचा इंग्लिश क्लार्क मी एकटा बनलो आहे. पुढे 1898 साली प्रसिद्ध केलेल्या एका विद्यार्थ्याची साक्ष या पुस्तकात पान नंबर 19 टिळक म्हणतात: राजनांदगावास मी शिक्षकाचे व सर कारकुनाचे अशी कामे केली. शेवटच्या हुद्द्यात नाझराच्या कामाचाही समावेश झाला होता. ही कामे असली तरी शाळेचा त्यांचा शेवटपर्यंत काहीतरी संबंध असावा असे त्यांच्या डायरीवरून दिसते. एकदा तर कोणत्याशा इन्स्पेक्टरने शाळा तपासून व्हिजिटर्स बुकात लिहिलेल्या इंग्रजी शेजाऱ्यात खूप चुका केल्या होत्या. त्या टिळकांनी इन्स्पेक्टर साहेबास दाखवून त्यांच्याशी तंटा केला. तारीख 5 फेब्रुवारीच्या पानावर अशा माहिती सापडते: 5 शाळा. अयोध्यानाथ हेडमास्तर यांच्याशी बोलत होतो. 5च्या सुमारास शाळेत चपराशी नोहर आला. हेडमास्तराने त्याची बायको काल रात्रीपासून या वेळेपर्यंत प्रसववेदनांनी व्याकुळ होऊन पडली आहे, सुटका होत नाही वगैरे हकीकत सांगितली. नोकराची प्राप्ती दरमहा 5 रुपये. ह्याची दया कोणाला येणार नाही. मला कचेरीचे विस्मरण झाले. मिल्टनच्या घरी गेलो, तो घरी नव्हता. बाहेर एक पोलीस होता. त्याच मिल्टनच्या बायकोशी बोलण्याची इच्छा आहे असा निरोप सांगितला. हो, बाई मिडवाईफ आहे. हिला फी देण्यास मी तयार झालो, ती फुकट येण्यास तयार झाली. सारंगपाणी यांनी तांगा दिला. सारांश: हिच्या परोपकारी व दयाळूपणाने व ईश्वराच्या कृपेने नोहरची बायको सुखरूप प्रस्तुत झाली व मी 7 वाजता घरी आलो.
वरील वर्णनावरून व त्याच डायरीत जागोजागी शाळेचा उल्लेख येत असल्याने असे वाटते की राजेसाहेबांकडे टिळकांना जरी काम असले तरी शाळेचेही काही काम असावे. नागपूर सोडताना मी माहेरी जावे अशी टिळकांनी सूचना आली होती, पण तिला बहुमत न मिळाल्याने ती नापास होऊन मी राजनांदगावला त्यांच्याबरोबर गेले. माझी पहिली 3 बाळंतपणे जलालपुरात झाली. 2 आत्याबाईंकडे व दत्तूच्या वेळचे भावाकडे. आता मात्र हे बाळंतपण सासरी होण्याचा योग आला. माझ्या सासूबाई मी पाहिल्या नव्हत्या व त्या जिवंत असत्या तर मला सासूरवास झाला नसता, पण रांजणगावाला मला एक सासू उभी राहिली व तिने सासूरवासी खूप केला. राजनांदगावला आम्ही सदाशिवराव रेटरेकरांच्या घरात राहू लागलो. ह्याच घरात आणखीन एक बिराड होते. त्या बिराड करूची म्हातारी आई होती. तिला टिळक आई म्हणत व तितकाच मानही दे. घरात घरवाल्यांचे बंधू गोविंदराव व त्यांची बायको आनंदीबाई हेही राहत असत. सदाशिवराव रांजणगावला नसत. गोविंदरावांनी व टिळकांच्या मानलेल्या आईने एक बाई कामाला ठेवली होती. ही बाई दोघांचे काम करी, निदान तसे भासवी तरी, कारण सारा वेळ ती म्हातारीच्या तैनातीत असे. पगार मात्र दोघांनी मिळून द्यावयाचा. टिळकांच्या मागे लागून तिने हीच बाई 4 रुपये पगारावर दत्तूला सांभाळण्यासाठी ठेवली. म्हातारी व गोविंदराव यांच्याकडून मिळणारे 3 रुपये व आमच्याकडून मिळणारे 4 रुपये असा 7 रुपये पगारही तिच्या पदरात पाडू लागला व तो म्हातारीच्या कृपेने. तेव्हा तीही तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली वाकलेली होती. गोविंदरावांची बायको आनंदीबाई हिला या काकू सुनेप्रमाणे वागवीत, तसेच त्या मलाही वागवू लागला. पण मी आनंदीबाईप्रमाणे गरीब नसल्याने काकूंचं काही चालू देईना. तेव्हा काकूंनी टिळकांच्या कानी लागून त्यांच्या माझ्यात वितुष्ट पाडण्यास सुरुवात केली. आम्ही येथे आलो तेव्हा माडीवर एक खोली व अंगणात झोपडी वजा दुसरी खोली एवढी जागा आमच्या ताब्यात देण्यात आली. पण त्याच वेळेस टिळकांनी बोली सोडवून घेतली होती की म्हातारीच्या ताब्यातली काही जागा पुढे आम्हाला लागेल तेव्हा द्यायची व ते त्यावेळेस तिने कबूलही केले होते. अंगणात बिनरहाटीची विहीर होती. हिचे पाणी आम्ही सगळे वापरत होतो. ही विहीर जमिनी सरशी होती. म्हातारीने काही दिवस झोपडी घ्यावी व तिचे घर आम्हाला द्यावे अशी मूळ समजूत. माझे बाळंतपणाचे दिवस अगदी जवळ आले, पण म्हातारी काही झोपडीत जाईना. ती म्हणे बाळंतपणाला अवकाश आहे. भाद्रपदाचा महिना झोपडीत ओल फार येऊ लागली. शेवटी सर्व मंडळी एकत्र जमली असता मी गोविंदरावांना म्हटले, काका मला जागा पाहिजे. माझा आशय समजून टिळक म्हणाले, तू माहेरी जा. मला माहेरी जायचे नाही. तू फार हट्टी बायको आहेस, नाहीतर मर येथेच. हो, येथेच मरेन, पण माहेरी जाणार नाही. मला ती जागा द्या. यावर टिळकांनी आपल्या आईकडे वळून म्हटलं, काकू द्या हो तिला जागा, पण ते घर स्वच्छ नसेल. मला त्याची जमीन भिंती सारवून पाहिजेत. काकू म्हणाला. मी म्हणाले, एखादी बाई लावा आणि जमीन व भिंत सारवून घ्या. मला नाही बाईच्या हातचे आवडणार. त्यावर आनंदीबाई म्हणाल्या, मी देते भिंत व जमीन सारवून. पण इतक्यात कशाला? मला सर्व काही समजते. मी तुम्हा सर्वांपेक्षा मोठी आहे. तुम्ही मोठ्या असा किंवा लहान असा, मला आजच्या आज जागा पाहिजे. थोडेफार तरी वडील माणसांचे ऐकावे असे टिळकांनी मला टोला दिला. मी म्हणाले, मी कोणाचे ऐकणार नाही. आनंदीबाई, तुम्ही जा माझ्या झोपडीत आणि तुमचे घर द्या मला राहायला. तुमच्याच नवऱ्याने आम्हाला जागा देण्याचे कबूल केले आहे. मग मात्र गोविंदरावांनी हुकूम करण्याच्या स्वराने म्हातारीला सांगितले की तुम्ही आजच्या आज झोपडीत राहायला जाऊन टिळकांना तुमची जागा द्या. आनंदीबाईंनी झोपडीतील सर्व जागा उभी आडवी सारवून दिली. त्यांनी कामदारणीच्या मदतीने दोन्ही घरांच्या सामानाची ने-आण केली. मीही करवेल तेवढी धावपळ केली. म्हातारी मात्र टिवल्या बावल्या करीत बसली होती. म्हातारीच्या घरात उंदीर घुशांनी पुष्कळ बिळे पाडून ठेवली होती. ती सर्व आम्हाला बुजवून घ्यावी लागली. टिळक कामाला गेले. ते गेल्यावर म्हातारी मोलकरणीला आमच्या कामाला हात लावू देईना. तेव्हा आनंदीबाई व मी आम्ही दोघींनीच बहुतेक कामे केली. आनंदीबाई मला सहाय्य करीत होत्या. हे सुद्धा म्हातारीला खपेना. हिच्यामुळे आनंदी बिघडली अशी तिची सारखी बडबड चालली होती. संध्याकाळी गोविंदराव व टिळक घरी आल्यावर त्यांच्याजवळ आम्हा दोघींबद्दल म्हातारीने पुष्कळ कागाळ्या केल्या. टिळकांनी एक नाटक लिहिले असून ते बसवण्यात ते शाळेत का वाड्यात गेले होते. दत्तूला पुष्कळ ताप आला होता. तो आनंदीबाईंजवळ त्या रात्री निजला. पहाटे 3-4च्या सुमारास आनंदीबाईंनी त्याला तापातच कडेवर मजकडे आणला व त्याचा भाऊ त्याला दाखविला. दत्तू मात्र बाई करून रडू लागला. गोविंदरावांनी दत्तूला घेतले तेथे भंग्याच्या सुईनी असत. मी म्हटले, मला तसली सुईन नको. तेव्हा बाळंतपण काकूनीच केलं.
मग आनंदीबाई आल्या. मी आधीपासून म्हणत होते की हे आणा ते आणा, पण काकू म्हणत अजून पुष्कळ अवकाश आहे व त्यांचे एकूण टिळक ही माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत. त्यामुळे त्या रात्री घरात दिव्याचे तेल सुद्धा नव्हते व माझ्या काळजीच्या तेवढ्या त्या काकूच घरात होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी टिळक नाटकाहून आले. दुसरा मुलगा पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी जलालपुरास तार करून आत्याबाईंना मुलगा झाल्याचे कळविले. तिकडे बाळंतपणीला 3 दिवस काही खायला देत नाहीत आणि मुलाच्या पोटावर 100 चोचे मारतात. पण ह्या चालीविरुद्ध मी बंड पुकारले. आनंदीबाई जवळून 2 पोळ्या घेऊन मी गुपचूप त्या खाल्ल्या. झाले. पोळ्यांचा ताकभात होऊन मी ताकभात खाल्ला. अशी बातमी टिळकांच्या कानी गेली. टिळक माझ्यावर खूप संतापले. मीही काही कमी नव्हते. मी खाटेवर बसून त्यांच्याशी खूप भांडले. ताबडतोब मजवर एक काव्य तयार झाले. ते अर्थात मला आवडले नाही, पण काव्यदृष्टीने चांगले झाले होते. ते टिळकांनी फाडून टाकले असावे. तिसऱ्या दिवशी लक्ष्मीबाई खरे आल्या व त्यांनी मला फारच सहाय्य केले. दत्तूचा ताप आता गेला होता. तो हिंडू खेळू लागला. एक दिवस टिळक माडीवर लिहित बसले होते. आमच्या तोंडमानल्या सासूबाई टिळकांच्या आई काकू विहिरीजवळ उभ्या होत्या. दत्तूही तिथे खेळत खेळत आला. सासूबाई त्याच्याकडे टकमका पाहत होत्या, पण तो खेळता खेळता विहिरीकडे चालला. तरी त्या काही बोलल्याच नाहीत की त्याला त्यांनी उचलून बाजूला केलं नाही. गोविंदरावांनी हे पाहून धावत घेऊन त्याला उचलले. त्या दिवसापासून टिळकांचा आपल्या मानलेल्या आईवरील विश्वास उडाला. ही आई मोलकरणीसाठी आपल्याकडून दत्तूला सांभाळण्याकरता म्हणून 4 रुपये उपटते व मोलकरणीचा काही उपयोग होत नाही हे आता त्यांच्या ध्यानात आले. लवकरच आत्याबाई आल्या. आत्याबाईंचे व टिळकांचे नेहमीचे खडाष्टक. ती आल्यानंतर टिळकांचा घरात पाय ठरेनासा झाला. माझी मात्र अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी स्थिती झाली. आत्याबाईची घरात सारखी कुरकुर चालावयाची. ती म्हणे, येथे कशाला राहिलीस? जलालपुरास का नाही आलीस? टिळकांना काही आणण्यास तिने सांगितले की टिळक बाहेर जात व तिकडे जेवून येत. घरी आल्यावर आत्याबाई हटकून त्यांना काहीतरी बोले. ती बोलली की त्यांनी माडीवर एखादे सुंदरसे काव्य तिच्यावर रचून ते मोठमोठ्याने म्हणण्यास सुरुवात करावी. दोघेही एकमेकांना अगदी कंटाळलो इतकी की एक दिवस टिळक संन्यास घेऊन निघून गेले. आम्हाला त्यांनी तसे काही सांगितले नाही, पण माझ्या भावा बहिणीला त्यांनी आपण संन्यास घेण्यात जात असल्याचे पत्र लिहून कळवले. माझ्या माहेरी प्रत्येकजण घाबरून गेले. जो तो नवस करू लागला. कोणी सत्यनारायण तर कोणी 16 सोमवार, कोणी म्हणत ज्ञानदेव सोपानदेव वगैरेच्या बापासारखे हे परत येतील. पण मग ह्यांना झालेल्या मुलांची काय व्यवस्था करायची? माहेर उडालेल्या गोंधळाची आम्हाला काही दाद नव्हती. तिकडून जेव्हा पत्रे येऊ लागली तेव्हा ती भानगड आमच्या ध्यानात आली. 8 दिवस झाले टिळक परत आले नाही. त्यांच्या गैरहजेरीत आलेली पत्रे मी त्यांच्या पुढे टाकली. हे खरे का? हो खरे, पण तुझ्या परवानगी वाचून मला संन्यास देत नाहीत म्हणून मी परत आलो. टिळक आल्यानंतर 2 दिवसांनी धाकट्याला अकडी रोग झाला. खोली कोंडट, हवा खेळती नाही, जमीन ओलसर. तेव्हा हे घर बदला असे डॉक्टरांनी सांगितले. गोपाळराव जोशी नावाच्या गृहस्थाच्या घरी आम्ही बिराड बदलले. पण येथे आल्यावर दुसऱ्या दिवशी मुलगा वारला. माझ्या मांडीवरच त्याला मृत्यू आला. मी चटकन बाजूला झाले व नंतर आत्याबाईला हाका मारल्या व म्हटले, बाळ कसे तरी करतो आहे. आत्याबाईने धावाधाव केली, पण तिचा काही उपयोग अर्थात काही झालाच नाही. कारण तो गेल्यावरच मी तिला धावधाव करण्यास लावली. नाहीतर तिने सावळ्या विटाळा चांडाळांच्या भानगडी उपस्थित केल्या असत्या व टिळकांचे व तिचे यावरून पुन्हा कडाक्याचे भांडण झाले असते. ते सारे टाळण्यासाठी मी दूर बसून तो जिवंत असल्याचा बहाणा थोडा वेळ केला. मुलाचे नाव महादेव ठेवले होते. महादेव भाऊजी पोटी आले अशा समजुतीने हे नाव ठेवले होते. निदान तो दिसण्यात तरी भाऊजींसारखा होता. महादेवाच्या मृत्यूनंतर टिळकांची व आत्याबाईंची अधिकच कुरबुर सुरू झाली. ती टिळकांना म्हणे, तुमच्या नाचरेपणामुळे सोन्यासारखं मूल गेले. त्यावर ते म्हणत, तुमच्या मूर्खपणाच्या गावंढळ समजुतीमुळे मूल गेले. माझी मात्र स्थिती फारच वाईट होई. अशाच एका भांडणानंतर रागाच्या सपाट्यात आत्याबाईने जलालपुरात जाण्याचे ठरवले. आम्ही तिला पोचवण्यास स्टेशनावर गेलो होतो. सकाळपासून तिने काही खाल्ले नव्हते. गाडीत बसल्यावर टिळकांनी खजूर व पेढे तिच्या हातात दिले, पण गाडी सुरू होताच तिने ते खाण्याचे पदार्थ गाडीतून आमच्याकडे फेकून दिले. तिचा फार संताप झाला होता व दत्तूला सोडून जायचे म्हणून फार वाईटही वाटले होते.